पाईपच तिने घालताना 1.5 ते 2 फूट घालावे, तिने पाईप घातले या 1 फूट, ती बी घालूनच्या घालून तिने पीव्हीसी पाईप घातलेले. पाण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी प्रमाणात निघतंय. दिवसभर लाईटी असून काही उपयोग नाही. सगळ्यांच्या मोटरी अर्धा तास किंवा पाऊण तास चालतात, तिथून पुढे बंद. पाणी कॅनॉल भरून पुढ्यातून जाऊन उपयोग काय नाही आमचा. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे कडक कारवाई कॉन्ट्रॅक्टरवर व्हायला पाहिजे. पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याविना तहानलेली. कागल तालुक्यातील बोरवडे गावातून दूधगंगा उजवा कालव्यातून शेतकऱ्यांसाठी ओढ्याद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या चेंबरमध्ये लिकेज असल्याने चेंबर नजीक असलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सतत ओलिताखाली राहत असल्याने शेती पिकाचं नुकसान होत आहे. पर्यायाने हा चेंबर बंद केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. परंतु हा चेंबर बंद केल्यास पुढील हजारो हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरवठा करणाऱ्या ओढ्याला पाणी बंद झाल्याने हजारो हेक्टर शेतपीक उन्हाच्या तडाख्याने करपू लागले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी चेंबरमधून मोठा नळा घालावा लागत असल्याचं संबंधित शेतकऱ्यांनी सांगत संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा केली असता कामाची मुदत संपल्याचं सांगत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचं संबंधित शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चेंबरमधून लिकेज पाईप बदलण्यात यावी, जेणेकरून चेंबर जवळील शेती पिकाचं नुकसान थांबेल आणि वारंवार होणारे शेतकऱ्यांमधील शाब्दिक वाद थांबतील. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाने त्वरित चेंबरची दुरुस्ती करावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी शाहू न्यूजशी बोलताना दिला. दूधगंगा उजव्या कॅनॉलमधून पाण्याचा विसर्ग इथून होतोय. बोरडे ते ह्या छोट्याशा वड्याला होतोय. ह्या वड्यावर किमान 1.5 ते 2,000 एकर शेती आहे. किमान 500 कुटुंब किंवा शेतकरी ह्या पाण्यावर अवलंबून आहेत. पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, जे कॉन्ट्रॅक्टरने निष्कृष्ट काम केलेलं आहे ह्या चेंबरचं आणि त्या पाईपलाईनचं, त्या कामामुळे संबंधित इथल्या शेतकऱ्याला त्याचा फटका बसतोय की बाबा त्यांच्या शेतात पाणी जाऊन त्यांचं शेतीचं नुकसान व्हायला लागलं आहे. त्यामुळे काय व्हायला लागलं आहे, जो पाण्याचा जेवढ्या प्रमाणात विसर्ग पाहिजे होता तो तिथनं करता येत नाही का, ते पाणी लावून त्यांच्या शेतात जायला लागलं आहे. त्यामुळं त्या शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान व्हायला लागलं आहे. त्याची चिंता आम्हाला सुद्धा आहे. परंतु काय व्हायला लागलं आहे, तिथं पाणी जात असल्यामुळं तेथील शेतकरी काय करतात, हे हॉल बंद करतात. हे हॉल बंद केल्यामुळं काय होतं की खाली पाणी येत नाही. खाली पाणी येत नसल्यामुळं ते खालचा पाण्याचा जे विषय आहे तो फार गंभीर झालेला आहे. शेतीला पाणी मिळत नाही हा विषय झालेला आहे. आणि इथून जे पाण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी प्रमाणात निघतंय. दिवसभर लाईटी असून काही उपयोग नाही. सगळ्यांच्या मोटरी अर्धा तास किंवा पाऊण तास चालतात, तिथून पुढं बंद असा विषय झालेला आहे. आणि अत्यंत तीव्र असं शेतीचं नुकसान व्हायला लागले की बाबा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. इथं कॅनॉल आम्ही पाण्याने भरत्याला बघितलेला आहे, पण आमच्या शेतीला पाणी नाही. आणि आता असा विषय झालेला आहे की आता शेती वाहायला लागलेली आहे. खालच्या लोकांची, इथून खालच्या लोकांची शेती वाहायला लागलेली आहे पाण्याविना. असं परिस्थिती आता झालेली आहे. पाटबंधारे विभाग इथं लक्ष देणं झालं आहे की बाबा इथं गंभीर काय व्हायला लागले, शेतकऱ्यांच्यात आणि इथं आपापसात भांडणं लागायची वेळ झालेली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि शासकीय विभागाने इथं येऊन याची गांभीर्याने लक्ष द्यावं. कॉन्ट्रॅक्टरांनी ते काम व्यवस्थित करून घ्यावं आणि हे व्यवस्थित लावावं, नाहीतर शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान इथं व्हायला लागलेलं आहे. मेन बायपास लाईन जे चेंबरपासून ओढ्याला गेलेले आहे ती पाईपलाईन त्या कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित बसवलेली नाही. त्यात जे चेंबरचा हॉल खोलला म्हटलं की 30% पाणी हे लोकांच्या शेतामध्ये जातं तिथं असणाऱ्या जवळपास काय, त्याच्यामुळे त्या लोकांची नुकसान होते. त्याच्यामुळे ती लोक येऊन हॉल बंद करतात. तिने हॉल बंद केल्यामुळे खाली 1000 एकर जमीन आहे शेतींची, त्या शेतीला आता पाणी मिळणं आले. पाणी कॅनॉल भरून पुढ्यातून जाऊन उपयोग काय नाही आमचा. काय हे महत्त्वाचा पाणी कॉन्ट्रॅक्टरवर महत्त्वाची कारवाई केली पाहिजे. तुम्ही काय केले कॉन्ट्रॅक्टरनं? कॉन्ट्रॅक्टरनं म्हणजे बायपास पाईप जी ओढ्याला काढलेला आहे चेंबरपासून, म्हणजे पाणी लोकांना शेतीला जाण्यासाठी, ती पाईपच तिने घालताना 1.5 ते 2 फूट घालावे, तिने पाईप घातले या 1 फूट, ती बी घालूनच्या घालून तिने पीव्हीसी पाईप घातलेले आहे काय. आणि चेंबरला जे तोंड जुळायला पाहिजे होतं, ओढ्यापासून जे पाईप जाणार आहे ते चेंबरला तोंड जुळायला आणि तिथं गॅप आहे. ते गॅप असल्यामुळे हॉल ओपन केला म्हटलं की 30% पाणी हे लोकांच्या इथं जवळपासच्या शेतातून जाते. त्याच्यामुळे त्यांचे खागे वगैरे पडतात. त्यामुळे ती कोण हॉल बंद करते का तो हॉल बंद करतात. थोडी लोक जाऊन आम्ही ओपन करायचा, परत तिने बंद करायचा. त्याच्यामुळे खायला शेतींच्या लोकांचं नुकसान व्हायला लागलं. त्याच्यामुळे कडक कारवाई कॉन्ट्रॅक्टरवर व्हायला पाहिजे. यावेळी प्रवीण फराकटे, पंडित सूर्यवंशी, बाळासू सूर्यवंशी, चंद्रकांत चव्हाण, दत्तात्रय साठे, सदाशिव जाधव, मारुती सूर्यवंशी आदी शेतकरी उपस्थित होते. शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ऋषिकेश चौगुले, राधानगरी.